जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असाल काल आपली सोनालीची आणि कावेरीची बॅच आले। ही कावेरीचे पक्षी आहेत 500 आणि हे सोनालीचे पक्षी आहेत 1100। आता तुम्ही म्हणाल तुम्ही ट्रेनिंगमध्ये सांगताय एका ब्रूडरमध्ये फक्त 300 पक्षी ठेवायचे, 350 पक्षी ठेवायचे। तर आता थंडी आहे, थोडंसं ॲडजस्ट करू शकतो। आणि दुसरं काय झालं आहे, आता तिकडचा ब्रूडिंग रूम जो आहे त्याची कॅपॅसिटी 2000 पक्ष्यांचं ब्रूडिंग करण्याची आहे। तो आत्ता सध्या पॅक आहे, त्याच्यामध्ये दुसरे पक्षी आहेत, त्यामुळे आपल्याला तिथं टाकता नाही आला, म्हणून थोडंसं जुगाड म्हणून आपण इथं हे ॲडजस्ट केलं आहे। आता तुम्ही बघू शकता मॅडम पक्ष्यांना थोडंसं जे गप्प बसले त्यांना पळवत आहेत। असं करणं खूप गरजेचं असतं। आणि शेतकरी मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या। कुक्कुटपालन हे करोडो रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतरच होतं असं काही नाही आहे। तुम्ही छोट्यात छोटी इन्व्हेस्टमेंट करून जुगाड करून सुद्धा कुक्कुटपालन करू शकता। त्यातनं पैसे कमवा, कुक्कुटपालनातनं पैसे कमवा आणि मग तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करा। अगोदरच मोठी इन्व्हेस्टमेंट जास्त करू नका, जी तुमच्या ताकदीच्या बाहेर असेल अशी इन्व्हेस्टमेंट करू नका, जी रिकवर होऊ शकणार नाही अशी इन्व्हेस्टमेंट करू नका। सगळ्यात अगोदर ट्रेनिंग घ्या, ट्रेनिंग घेऊन सुरुवात करा। काही लोक म्हणतात तुमच्याकडे मोठे पक्षी कमी आहेत। हो, माझ्याकडे मोठे पक्षी कमीच आहेत, कारण मी भर देतो ब्रूडिंगवरती। ज्या शेतकऱ्यांना ब्रूडिंग जमत नाही, ज्या संस्थांना ब्रूडिंग जमत नाही, ज्या शेतकऱ्यांना मोठे पक्षी पाहिजे असतात महिन्याचे, त्यांना मी मोठे पक्षी देतो। मी फक्त दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना बरं वाटावं म्हणून हजारो पक्षी ठेवून माझा खर्च वाढवत नाही। मी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा मिळवायचा प्रयत्न करतो। आणि माझी स्पेशालिटी आहे, माझ्याकडे मोठे पक्षी मिळत नाहीत, अंड्यावरचे पक्षी मिळत नाहीत। माझी स्पेशालिटी आहे 1 दिवसाचे पक्षी देणं, 21 दिवसाचे पक्षी देणं, 1 महिन्याचे पक्षी देणं, लसीकरण करून क्वालिटीवाले। मग मी मोठे पक्षी ठेवून काय करू, बरोबर की नाही? तर तुम्ही पण एक उद्देश ठरवा की तुम्हाला करायचं काय आहे आणि तेच करा, म्हणजे तुमचा अतिरिक्त खर्च जो आहे तो वाचेल। आणि समजा मी सांगतोय, प्रत्येक वेळेला सांगतोय, तुम्ही AC रूम जरी बनवला, AC शेड जरी बनवलं, त्या शेडला सगळ्या सुखसुविधा जरी केल्या तरीसुद्धा तुमची कोंबडी एकच अंडं देणार आहे। ती असं म्हणणार नाही की माझ्या मालकाने ACचा रूम बनवला आता 2 अंडी देते, असं होत नाही दादा। तर कमीत कमी खर्चात जुगाड पद्धतीने सुद्धा तुम्ही कुक्कुटपालन करू शकता आणि तुम्ही त्यातनं फायदा मिळवा आणि मग मोठी इन्व्हेस्टमेंट करा, काहीच प्रॉब्लेम नाही। लक्षात येतं आहे? तर कळकळीची विनंती आहे, जे फक्त दाखवत आहेत मोठमोठं आणि मग तुम्हाला पण ते मोठमोठं करावंसं वाटतं आहे, पण ते खरंच फिजिबली शक्य आहे का? सुरुवातीलाच ते तुम्ही केलं पाहिजे का? हे तुमच्या सद्विवेक बुद्धीला प्रश्न विचारा आणि तुमचं तुम्ही ठरवा। आम्ही सांगतोय म्हणून पण करू नका। प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी योग्य असतो, तो त्याच्या पद्धतीनं सांगत असतो। ठरवायचं तुम्हाला असतं की करायचं काय। ठीक आहे? जय शिवराय, जय महाराष्ट्र।